आदित्य ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावरती आहेत। लोकमान्य नगरमधील नागरिकांची ती भेट घेणार आहेत। कोणत्या तरी शेटला निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही, ही निवडणूक सर्वांचं भविष्य ठरवणारी आहे। रवींद्र चव्हाणांची विकास म्हात्रेंवर नाव न घेता टीका। एखादा शेट याला निवडून देण्यासाठी नाहीये, ही निवडणूक तुमचं आमचं सर्वांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे। कोपरगावच्या विकासाचा पंचप्राण केवळ धनुष्यबाण। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, नाकारत्यांना घरी पाठवू आणि विकास आपल्या दारी आणू, शिंदेंचं वक्तव्य। कोपरगावच्या विकासाचा पंचप्राण लाडक्या शिवसेनेचा धनुष्यबाण आहे। सांगलीत 2 माजी महापौर आणि 16 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय। आमदार इद्रिस नायकवाडीही यावेळेला उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर विभागाध्यक्ष संदीप तरेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश पाहायला मिळतो। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शेकडो पदाधिकाऱ्यांसाठी हा प्रवेश त्यांनी केला। सुनील तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला। अहिल्यानगरमध्ये लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकरांचा वक्तव्य हे पाहायला मिळतंय। ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व त्या ठिकाणी राष्ट्रवादी जागा मागणार आहे। उरण नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम बाहेर मवियाच्या कार्यकर्त्यांकडून पहारा दिला जातो। ईव्हीएम मध्ये छेडछाड होण्याच्या भीतीपोटी कार्यकर्ते सतर्क आहेत। स्ट्रॉंग रूम बाहेरच कार्यकर्त्यांचं स्नेहभोजन पाहायला मिळतं। भविष्यात ज्याला एआय वापरता येणार नाही तो निरक्षर असेल, सांगलीच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। एआयचा वापर करता येणार नाही तो निरक्षर ठरणार आहे, म्हणून आम्ही त्याच्यात बदल करतोय। माणिकराव कोकाटे खोटं आजारी पडल्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही टीका केली। हा जाणीवपूर्वक वेळ काढूपणा आहे, कारण शुक्रवारी ऑनरेबल कोर्ट सुनावणी घेणार होतं। त्यामुळे शुक्रवारपर्यंत माणिकराव कोकाटे जोरात आजारी पडणार आणि शुक्रवारी अचानक त्यांना ठणठणीत बरं होणार। कारण माणिकराव कोकाटे जर खरंच आजारी पडले असते तर राष्ट्रवादीचे लोक लगेच पार्लेजीचा पुडा घेऊन त्यांच्याकडे गेले असते। पण माणिकराव कोकाटे खोटे आजारी पडले हे राष्ट्रवादीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे। रोहित पवारांचं माणिकराव कोकाटेंना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन पाहायला मिळते। राजकीय विरोधक आणि वैचारिक मतभेद होत राहतील, पण आरोग्याची काळजी घ्या, रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलं। घाटकोपरमध्ये पराग शहांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय। वल्लभबाग रोड आणि टिळक रोड परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। वाहतूक कोंडीला कंटाळून स्थानिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। तर नागपूरमध्ये हनी ट्रॅपद्वारे खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झालाय। 7 पुरुष आणि 4 महिलांसह एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली। 62 वर्षांच्या वृद्धाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला। ऑनलाईन गेमिंग कंटेनर क्रिएटर पायल धारेच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। डीप फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला।